हॅलो. हॅलो. हा बोला. दादा आहेत का? मीच बोलतो. दादा, मी खूप दिवस झाले कॉल करत होतो नंबरवर. आम्हाला भरपूर काम असतात बाबा, नुसतं फोन मी घेत नाही. माझा फोन ज्यावेळेस मी गाडीत असतो त्याच वेळेस घेतो. मीटिंगला मी फोन चालू ठेवला तर मला एकही मीटिंग करता येणार नाही. हो ना दादा, बरोबर आहे ना. हा, काय काम आहे? दादा, मी जिंतूर तालुक्याहून बोलतो. हॅलो. हा, तुम्ही चांगलं केलं याच विजय भांबरेला पाडलं. नाही ना दादा. त्याचं काही पाडलंच ना. गेल्या वेळेस निवडून आणलं नाही, यावेळेस पाडलं. त्यावेळेस निवडून आणलं असतं तर तो मंत्री झाला असता. हो ना दादा, आम्ही खूप मेहनत केली ना दादा, आम्ही पण. ते तो पाडला, त्याच्यानंतर ते गंगाखेडचा पाडला. तिथं जर जेलमध्ये बसणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून आणलं, इतके कर्तबगार तुम्ही लोक आहात. नाही हो दादा. हो ना, जेलमध्ये रत्नाकर मला भेटला, म्हणलं दादा फॉर्म भरायला पण नव्हतो, जेलमधनं फॉर्म भरला आणि का प्रचाराला नाही तरी निवडून आलो म्हणलं शाबास. दादा, पुढच्या वेळेस साहेबच आहेत आमचे. नाही, काय उपयोग नाही रे, काही उपयोग नाही. काम करणाऱ्याला तुम्ही निवडून देत नाही म्हणूनच तुम्ही मागे राहिला. सगळी जनता तशी राहील दादा. ते आम्ही काय करणार आता? काय आम्ही सगळी शिक्के मारणार आहे का? आमची लोक इतकी हुशार आहेत, 30-30 वर्ष आणि मागं 20 वर्ष साहेबांना, 50 वर्ष आम्हाला निवडून देतात. कंटाळी नाही, 2 पिढ्या निवडून देत आहेत. 50 वर्ष देशात असं कुठं रेकॉर्ड नसेल. हो दादा, बरोबर आहे. रायबरेलीला देखील इंदिरा गांधी पडले होते. दादा साहेब मंत्री होत होते आता, साहेब आमचे भांबरे साहेब. जाऊ दे आता, नका काढू. कशाला फोन केला सांग मला. ते दादा आपलं ते मॅनेजर काम करीन तो. कोण मॅनेजर? इथलं SBIचं. कशाचं? SBI बँक. कसलं काम? फाईल, क्रॉप लोनच्या फाईलच करीन सर ते साहेब. बँकेत आता आमच्या इथं आम्ही 0% व्याजाने सगळ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देतो, क्रॉप लोन. हो दादा, ते ऐका ना. पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यात 0% व्याजाने 3 लाख रुपयापर्यंत ज्यांचं नियमात बसतंय त्यांना आम्ही लोन देतो. दादा, 1 मिनिट ऐका ना. दादा, ते कसं होईल, बँकेतलं सगळे एजंट लोकच खायलेत दादा. 10,000 रुपये एका फाईलला घेलेत दादा. एजंटचा काही संबंध नाही. कागदपत्राची पूर्तता असली तर कुणालाही करावंच लागतं. आम्ही कर्ज यावेळेस आपल्या सरकारची परिस्थिती आर्थिक थोडी कोरोनाच्या मुळे बिकट असताना देखील आपण मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी दिली. हो ना दादा. तरी तुमचं समाधान नाही, आणखीन काय करायचं? बरोबर आहे दादा. ठीक आहे, आज रविवार आहे, मला डिटेल द्या. मी ऑफिसला असताना व्हॉट्सअप केला तरी चालेल.